नाही मोबाईल बघायला तेच लय झालं तुला. काय हे असं आतमधलं मग मला याच्यात टाकायचं असं तरी टेस्ट नाही लागत. हे बाय मग याच्यात जाते हे असं हे चहा मग असं खायचं. एका मिनिटात नरम पडलं. चहा हे असं खाल्लं की ना चहा आणि आलू बोंडे. आलू बोंडे. लोणावळा फेमस आयटम आहे हा. अच्छा पण आपल्याला नाही आवडला भाऊ. लोणावळा फेमस आयटम एवढा चालते तिथं. हे बघा सकाळी ब्रेड टोस्ट खातो ना आपण त्याच्याऐवजी हे खातात ते. आणि माझ्या नाश्त्यासाठी आज काय आहे पप्पा हे पुलाव. यांनी आणला माझ्यासाठी पुलाव हॉटेलवरून आणलेला. हॉटेलवरून सकाळी उडवते 7 वाजता हॉटेल. पिंक 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 चप्पल पिंक पॅन्ट पिंक शर्ट. काढत फक्त हो काम कोण करा तो पप्पा. बाप म्हणा बाप म्हण ना एकदा. हा आता सबूत आहे माझ्याकडे. ते तर मी कधीच नाही कोणालाच नाही म्हणत. पाटीलची जेवढी आहे तेवढी काम काय आपले पप्पा करण का म्हणतो आपल्यालाच करावं लागेल ना. मग एकदा बाप म्हणा ना. हा बरं हिच्यात आणलं काय होतं पहिले आटा नाही ना आता थोडी आहे पण काळं काळं काय माती. काहीतरी आणलं होतं. बरं जाऊ द्या. आम्ही आलो आहे माती घ्यायसाठी झाडांमध्ये टाकायला. आणि कुठे आलो आहे बघा ही आहे यशिकाची स्कूल. बाजूलाच हे बिल्डिंग पण होत आहे. ही आमची हा खिडकीच्या जवळ जर असेल तर तिला दिसत असेल कदाचित. आता इथे आम्ही माती घेणार आहोत. पकडला तेच लय झालं. अरे नाही मी पकडतो ना त्या. मोबाईल बघायला तेच लय झालं तुला. तू फक्त मोबाईल पकड. अरे मी ब्लॉगिंग सुरू केली यशू पप्पा आता. हो मग तेच म्हटलं तू मोबाईल पकड ब्लॉगिंग सुरू केली तर. परत तेच दिवस वापस आले. झाडे घेऊन टाका ते बारके बारके 2-4 बारके बारके 2-4 झाडे घेऊन टाका. गवत लावून टाकू घरात. मग एक गाय घेऊन घेऊ. बिल्डिंगच्या खाली बांधून तो गाय बस होऊन जाईल. मला असं वाटते जास्त नाही टाका लागत ते. लावलं कसं लावलं होईलही नाही. जसा पावसाळा सुरू झाला तसे मला असं झालं होतं की मी कधी झाडं लावायला सुरुवात करते आणि कधीही बाल्कनी मस्त डेकोर करते मनासारखी. आणि आता ते सुरुवातसुद्धा केली आणि पाऊससुद्धा आला. आणि तुम्हाला सांगते की आता 8 दिवस झाले होते त्याच्यानंतर पाऊसच येत नव्हता. आणि मला एवढं टेन्शन आलेलं कारण की जी झाडं होती ती मी काही झाडं ज्याच्यात म्हणजे थोडी माती टाकून लावली होती आणि त्याच्यात माती जेवढी पाहिजे तेवढी माती नव्हती. त्याच्यामुळं ना ती झाडं असं वाढायला झालीत होती. म्हणून मग आज साहेबांना म्हटलं की तुम्ही थोडासा टाईम काढा माती घेऊन येऊया. माती आणली आम्ही आणि मातीसुद्धा हातोहात टाकून घेतली. आणि त्याच्यानंतर हे जे मिशोवरून मी स्टोन बोलवले होते 2-3 दिवसाच्या पहिलेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. मी 5 किलोचे जे आहेत स्टोन छोटेवाले ते तुम्हाला दाखवले होते. त्यानंतर हे मोठे आहेत आणि याच्यापेक्षा थोडेसे लहान असे 3 टाईपमध्ये मी हे स्टोन बोलवले होते. आणि 3ही छान आलेले आहेत. क्वांटिटी पण भरपूर आहे. मला असं वाटतं हे कमी येतील पण क्वांटिटी भरपूर आहे आणि आहेतही छान. आणि तुम्हाला सांगते जेव्हा ह्या कुंड्या डेकोर केल्या ना तेव्हा एवढ्या सुंदर दिसत होत्या. तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसतीलच. मस्त केल्या. आणि आता ह्या कमी पडल्यात. मला आणखीन हे जे स्टोन आहेत हे बोलवायचे आहेत. मिशोवरून ऑर्डर केलेत मी. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला याच्या लिंक पाठवणार. तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. पण तुम्हाला सांगते जेव्हा मी हे स्टोन लावलेत ना तेव्हा एवढ्या कुंड्यांना आणि झाडांना एवढी शोभा आली. खूप आली. म्हणजे मी जेव्हा डोक्यामध्ये इमॅजिन केलं होतं की मला असं करायचं आहे तेव्हाही वाटलं नव्हतं की एवढं सुंदर हे बनतील. एवढं सुंदर हे सगळं काही दिसेल. आता हे बघा साहेब तुम्हाला दिसत आहे. तर अशा पद्धतीने मोठी जे आहे ते मी सगळे म्हणजे
कुंडीच्या सगळ्यात लास्टच्या भागात लावले आणि मध्ये मी छोटे छोटे टाकलेत. मस्त दिसत होते. तुम्हाला आवडली ही आयडिया तर नक्कीच करा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मला सांगतसुद्धा चला की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे की नाही आवडत आहे, अशा सगळ्या गोष्टी. आणि इथे बघू शकता तुम्ही सगळ्या कुंड्या झाडं मस्त डेकोर झाले. राजमा भिजत घातला होता आणि काल साहेबांनी पार्सल आणलं, त्याच्यामुळे तो राजमा तसाच राहिला. मी फ्रीजमध्ये ठेवला होता. बट आज करायचा म्हटलं आता तर प्रश्न असा होता की राजमा खायची म्हणजे भाजी खायची इच्छा नव्हती. तर म्हटलं चला राजमाची एक आगळी वेगळी रेसिपी आहे माझ्याकडे, काहीतरी वेगळं बनवूयात. तर तुमच्यासोबतही शेअर करणार आहे कारण की खूप छान लागते, खूप टेस्टीसुद्धा आहे, हेल्दीसुद्धा आहे आणि मस्त आहे. तुम्हाला आवडणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जर लहान मुलं असणार ना त्यांना खूप जास्त आवडणार, ते खूप जास्त आवडीने खातील. जर राजमा खात नसेल तर त्यांना खाऊ घालण्याची निंजा टेक्निक आहे ही. तर चला करूया आपण मस्तपैकी रेसिपीला सुरुवात. सगळ्यात पहिले राजमा बॉईल करून घ्यायचा आहे. 5 ते 6 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हिरवी मिरची, लसूणची पेस्ट, मीठ आणि राजमा टाकून आपल्याला हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून. त्यानंतर पोळी घ्यायची आहे. रात्रीची घ्या, सकाळची घ्या किंवा ताजी पोळी घ्या आणि त्या पोळीवर आपल्याला हे सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. तव्याला तूप लावायचं आहे आणि ज्या साईडने आपण हे लावलेलं आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने पोळी पहिले शेकून घ्यायची आहे. त्यानंतर वरून आपल्याला इथे मी हे मेयोनीज लावलेलं आहे. या जागेवर तुम्ही दहीसुद्धा लावू शकता किंवा कोणती चटणी असेल तुमच्याकडे तर ती तुम्ही लावा. त्यानंतर टमाटर आणि कांदा टाकलेला आहे. शिमला मिरची वगैरे तुम्ही टाकू शकता आणि अशा पद्धतीने हे आपले टाकोस तयार झालेले आहेत. खूप टेस्टी लागतात. नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. टाकोस बनलेले आहे. आता आहे टेस्टिंगचा टाइम. पहिले टेस्ट यशिका करणार आणि ते सांगणार तुम्हाला कसं झालं, कारण तिला ह्या गोष्टी जरा जास्त आवडतात. हा गरम आहे तुम्ही हा थंड आहे. हा थंड आहे. थंड मला थोडंसं गरम लागत आहे. हा थोडा गरम आहे पण आणि हा गरम मी पण थोडासा टेस्ट करते म्हणजे मलाही समजतं. मोठा बाहेरच्या टाकोसपेक्षा हे टाकोस घरी बनवले तर चालेल. कारण की बाहेरचे टाकोस थोडेसे हे असतात, अनहेल्दी असतात. आणि खरी जान आणली त्याच्यात आणि तरी आणखी खूप छान झालंय. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. आणि हा रेसिपी नक्की ट्राय करा. खूप टेस्टी, खूप हेल्दी आणि झटपट होणारी आणि लहान मुलांना खूप जास्त आवडणारी आहे आणि टेस्टी सुद्धा आहे.